मंठा शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीसाठी हायवा आणि टिप्परचा बेकायदेशीर वापर पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाळू माफियांकडून विनाक्रमांक पुसलेले किंवा नंबर खाडाखोड किंवा झाकलेल्या 400 ते 500 वाहनांचा दिवसाढवळ्या वापर होत असून याकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पूर्णा नदी पात्रातून दिवस-रात्र अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. महसूल विभाग आणि आरटीओ यांच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यात अशा वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अनेक वाहनांवर नंबर प्लेटच नाही तर काहींमध्ये क्रमांकात खाडाखोड करून तो मुद्दाम अस्पष्ट ठेवला जात आहे. काही ठिकाणी वाहनांच्या नंबरवर माती, शेण किंवा ऑइल लावून तो झाकण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून